आयशर ट्रकनं दुचाकीस्वाराला ठोकरल्यानं झालेल्या अपघातात कणेरी गावच्या 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला। विनायक अनिल पाटील असं या तरुणाचं नाव आहे। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागल सीमा तपासणी नाका इथल्या धोकादायक वळणावर आज सायंकाळी 4:30 वाजता ही घटना घडली। या अपघातामुळे सीमा तपासणी नाक्यावरील अपघाताची मालिका सुरूच असून हे थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित होतोय। कणेरी गावचे विनायक अनिल पाटील हे दुचाकीवरून निपाणीच्या दिशेने चालले होते। यावेळी कागल सीमा तपासणी नाक्याच्या धोकादायक वळणावर आयशर ट्रकनं त्यांच्या दुचाकीला जोरात ठोकरलं। त्यामुळे विनायक पाटील ट्रकच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली सापडले। गंभीर जखमी झालेल्या विनायक यांना उपचारासाठी नागरिकांनी तातडीनं कागलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। आज सायंकाळी 4:30 वाजता ही घटना घडली। अपघाताची माहिती समजताच कागलचे पोलीस हवालदार बालाजी पाटील आणि संतोष भाट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनांसह ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय। कागलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। यावेळी कणेरी ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। दरम्यान सीमा तपासणी नाक्यासमोरील अपघातांची मालिका कायम आहे। अनेक निष्पापांचा अपघातात बळी जात असून अनेक कुटुंब उघड्यावर पडतायत। या घटनेमुळे कणेरी ग्रामस्थातून संताप व्यक्त होतोय। या अपघातप्रवण जागेबाबत उपाययोजना करून प्रशासन अपघाताची मालिका थांबवणार का असा प्रश्न उपस्थित होतोय।